योग्यता
कित्येकांच्या रोगांचा बिमोड केला तुझीने. पारण्या ऐक संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे. तिथे लिहेचे कोठून मोठे ओझे माने उदपती. असो आता गुरुराया दिनापरी करातया. मी तुमच्या लागलो पाया मागे लोटा मजलागी. तुम्ही महाराज राजेश्वर, तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार, तुम्हाला विनाशे कोणी. अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष. परी तुलावया तुम्हा सर्वगे पदार्थ राहिला. पहा सूर्याची आठ खरी, सुर दीपावळी आली खरी. परी त्याने साजरी करावी कोणत्या कर्मे. सागराची शमभाव्या
काही तरी असल्याशिवाय पूर्वजन्मीचे सुखदोपाय केवी
पडे भव दुःख विस्मृती आता बाबांचे नैनाकडे
करणे आरती दुपारती करणे ऐसे जे सप्रेम घडणे अर्चना सकळा आपले हृदयाची चित्तरा शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला मूर्तिदान करणे तदा अर्चना लागावे मग ते चित्तला मागुदे पूजन अर्चना विसर्जनादे हृदये व्यवस्थिते अवस्थित करावी आता अवांतर भक्तीची लक्षण गर्गाचार्य वतीनं मन होय गुण कीर्तनी तल्लीन होय विलीन हरिरंगे अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विचारण हे तो पुढील भक्ती जाण शांडिल्य वचन हे दैसे तया मनी साधावे स्वहित हे तो आचरती वेद विहित कर्म निषिद्ध आणि अविहित टाळतील हित बालक जे कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मिसाचा हा भावोपचे जैन निरहृतेचा ब्रह्मार्पणाचा तो योग ऐसी याची कर्मक्रिये ऐसी उपजे निष्कर्मता कर्म कदापि त्याविता कर्म कर्तुता त्यागुये काट्याने काटा काढ्या विन कर्म थांबे ना कर्मा वाचून हाते लागणारा गुण कर्म संपूर्ण राहिलं फलाचेचा पूर्णविराम काम्य त्यागाचे हे जीवधर्म करणे नित्य नैमित्तिक कर्म शुद्ध धर्म या नाव सर्व कर्म भगवती अर्पण क्षणिक विस्मरणे निर्विघ्न म्हण ऐसे नारदीय भक्तीचे वर्ण भिन्न लक्षण भक्ती हे ऐशी भक्तीची अनेक लक्षणे एकाहून एक विलक्षणे आपण केवळ नाम स्मरणे कोरड्या चरणे भवतु हा गुरुकथा श्रवण छंद लागला मद लागो दंग स्वये करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले एकदा शिकली झाला दर्शनार्थ मशिदी झाला बाबांची देखिले गहू दळता ती विस्मयता होईल आधी करतो ती कथा श्रवण करावे स्वस्थ चित्ता त्यातून उद्भवया साई चित्ता झाला देवता भगवतीचा उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा प्रेम कथा संवाद करता होईल चित्त शुद्ध बुद्धिशील होईल पुण्य श्लोक गुणानुवर्णन तत्कथा लीला श्रवण येणे भगवत परितोषण विश्वान तापा आदी भूता देता पद्रविंद आत्मजेक्षु आत्मप्रवण आवडी तयांचे हृदय चरण अनुभव संपन्न मग होते असो आता दत्तचित्त वाहिता गुण वृत्तांत वाटल बाबांचे आश्चर्य बहुत कृपावंत बाहुनी एक दिवशी सकाळी जाण बाबा करती वृंद धावण सारवणी युग प्रचार मांडू दळण आरंभले आधी घेतले एक सुप गेले गावाचे पूजा समीप भरभरुणी मापावर माप सुपात काढले सुरार कामा गुण पंचला वरी जाग्याचा ठाव घेतला उंडा डोकोनी घट्ट केला बाबा ढीला करताना मग अस्त्र्या सारुणी वरी कपडी थाळावरी बैसका देवणी जाग्याच्या शेजारी बसुणी पाय बैसले मद आश्चर्य वाशी म्हणा तनाशी ही पाय म्हणा अपरिग्रह किंचना ही का विवंचना असावी असो उंडा तरुणी हाती मान खालून खालती बाबा चलते जाते उडते वैराग्यते निशंक संत देखील अनेक परिधरणारा हाची एक भोगण्याचे ते काय सुख तयाचे कौतुक तो जाणे लोक पाहते सादर चित्ता जीर्ण कुसाया हे काय करता गावात करता हे वार्ता बातल्यात पदा धरणारे धावता बाया थकल्या चौकी लगबग्या शिरी चढल्या गावडी बाबांचे हातात झोपल्या गुंटा दिसला हिसकोणी बाबा त्याच पे भांडते त्या एकत्र जोडू लागते दळता बाबांच्या विचार मानिते जिते गाते बाबांचे पाहुणी बायांचे प्रेमाला उष्ण हात ठाई
कटाक्षरे उड़िया काटे